युवाओं के बीच आकर्षण का केंद्र रहे द ग्रेट खली के रोड शो और बाइक रैली ने कल शहर का माहौल बदल दिया। यह रोड शो महायुति के उम्मीदवार और विधायक नरेंद्र भोंडेकर के प्रचार के लिए आयोजित किया गया था। इस मौके पर युवाओं में जबरदस्त उत्साह देखने को मिला। 20 नवंबर को होने वाले विधानसभा चुनाव के प्रचार के आखिरी दिन भोंडेकर के समर्थन में द ग्रेट खली के रोड शो को देखने भंडारा और आसपास के ग्रामीण क्षेत्रों में सड़क किनारे बड़ी संख्या में युवाओं और महिलाओं की भीड़ उमड़ पड़ी। जिले की सीमा पर स्थित खरबी से 1000 से अधिक युवाओं की बाइक रैली के साथ रोड शो की शुरुआत हुई। रैली में भाग ले रहे युवाओं ने नरेंद्र भोंडेकर आगे बढ़ो के नारे लगाकर गगनभेदी उत्साह दिखाया। खली खुद वाहन पर सवार होकर जनता का अभिवादन करते नजर आए। खरबी से शुरू हुआ यह रोड शो भंडारा शहर के प्रमुख मार्गों से होकर गुजरा, जिससे जबरदस्त प्रतिक्रिया मिली और शहर का माहौल भगवा में हो गया। चुनावी माहौल में यह रोड शो महायुति के उम्मीदवार नरेंद्र भोंडेकर के पक्ष में सकारात्मक साबित होने की चर्चा जोरों पर है। विधानसभा चुनाव के प्रचार को शोरगुल सोमवार शाम को थम गया है। गांव तथा शहरों की चाय पान टपरियों और हर चौक चौराहे पर चुनावी चर्चाएं शुरू हो चुकी है। चर्चाओं में कौन सा उम्मीदवार को कितने वोट मिलेंगे, कितनी लीड रहेगी और कौन चुना जाएगा आदि शामिल है। जहां जातीय समीकरण महत्वपूर्ण है, वहां किस उम्मीदवार को किस समुदाय के कितने वोट मिलेंगे, किस शहर गाँव से कौन सा उम्मीदवार बढ़त लेगा, किस उम्मीदवार का स्वभाव कैसा है, जीतने पर मुलाकात होगी क्या, कौन सा उम्मीदवार क्या कर रहा है, उसका व्यवसाय क्या है, इसका ऑडिट मतदाता कर रहे हैं। तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र में महाविकास आघाड़ी और महायुति के उम्मीदवारों के बीच सीधी लड़ाई है। बता दें कि 20 नवंबर को मतदान होगा और 23 नवंबर को मतों की गिनती होगी। इसी दिन शाम तक नतीजे घोषित हो जाएंगे। विधानसभा आम चुनाव 2024 के अनुरूप 60 साकोली विधानसभा क्षेत्र में मौजा वलमाजरी में एक आदर्श मतदान केंद्र स्थापित किया गया है। चुनाव निर्णय अधिकारी एवं उपविभागीय अधिकारी अश्विनी मंजे एवं तहसीलदार नीलेश कदम के नेतृत्व में नायब तहसीलदार सुश्री गवंडे, शिक्षा अधिकारी विजय आदमने के नेतृत्व में पर्यावरण के लिए मतदान केंद्र स्थापित किया गया था। इस केंद्र में विभिन्न जैव विविधता को दर्शाया गया है और वन्य जीवन के प्रति स्नेह का संदेश दिया गया है। राज्य पशु बाघ जैसे विभिन्न जंगली जानवरों को चित्रित किया गया है। बाघ, तेंदुआ, हिरण, नीलगाय, जंगली जानवर जैसे भालू, मछली, पक्षी मतदान केंद्र के प्रवेश द्वार पर सारस, चील, गिद्ध, उल्लू, खरगोश के सुंदर चित्र बनाए गए हैं। उक्त मतदान केंद्र पूरे राज्य में आकर्षण का केंद्र बना हुआ है। यह केंद्र है अशोक गायधने जूनियर महाविद्यालय शिक्षक कृष्ण मुरारी कटकवार विद्यालय साकोली द्वारा मार्गदर्शन में किया गया। यह काम संपूर्ण ग्राम पंचायत प्रशासन वलमाजरी के साथ साथ गुड़ साधन केंद्र साकोली केंद्र के प्रमुख बीजी भूते संग्राम में सहायक शिक्षक ने सहयोग किया। भंडारा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार देवांगना गाढवे यांनी प्रचारार्थ भंडारा शहरात रॅली काढत संपूर्ण विधानसभा क्षेत्रात प्रचार केला। शहरातील प्रत्येक भागात देवांगना गाढवे यांच्या प्रचार रॅलीमध्ये लाखो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवांगना गाढवे यांच्या रॅलीची सुरुवात नागपूर नाका येथून होत गांधी चौक मार्गे जिल्हा हॉस्पिटल रोड, चांदणी चौक, मोठा बाजार परिसर, खातरोड, सहकार नगर, मेंढा परिसर येथे येऊन जनतेचा आशीर्वाद घेतला। रॅली दरम्यान अपक्ष उमेदवार देवांगना गाढवे यांनी जनतेला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले। या प्रचार रॅलीच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार देवांगना गाढवे यांनी जनशक्तीचे प्रदर्शन केले। तसेच रॅली दरम्यान त्यांच्या पाठोपाठ हजारोच्या संख्येने समर्थकांबरोबर सामान्य जनतेचा विश्वास त्यांच्या पाठीशी आहे असे दिसून आले।
जिले के तीनों चुनावी क्षेत्र में मतदान दल मंगलवार को जिले के सभी मतदान केंद्रों पर मतदान सामग्री पहुंचाएगा। मतदान दल के पास ईवीएम, वीवीपैट और अन्य सभी संवेदनशील सामग्रियां होगी। साथ ही सार्वजनिक शांति और व्यवस्था बनाए रखने के लिए जिले में प्रतिबंध लगाए गए हैं। इसी प्रकार जिले में मतदान के अवधि के दौरान विभिन्न मामलों पर रोक लगाई गई है। जिले में कई गाँव में साप्ताहिक बाजार लगते हैं, जिसके कारण चुनाव के दिन नागरिकों की भीड़ से कानून व्यवस्था में समस्या निर्माण हो सकती है। जिला चुनाव अधिकारी डॉक्टर संजय कोलते साप्ताहिक बाजार बंद रखने का आदेश दिया है। इस आदेश का उल्लंघन करने वालों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। चुनाव कार्य के लिए नियुक्त किए गए अधिकारी कर्मचारियों को चुनाव भत्ता, आहार भत्ता दिया जाता है। इसके पूर्व यह भत्ता चुनाव आयोग नकद देता था, लेकिन इस बार चुनाव आयोग ने कर्मचारियों का भत्ता उनके बैंक खाते में ऑनलाइन जमा कराएगा। प्रत्येक 5 वर्ष में होने वाले लोकसभा, विधानसभा, जिला परिषद या ग्राम पंचायत के चुनाव कार्य में कार्यरत कर्मचारियों को चुनाव भत्ता, आहार भत्ता मतदान प्रक्रिया के दिन नकद दिया जाता था। 25 से 28 अक्टूबर के दौरान विधानसभा क्षेत्र निहाय लिए गए कर्मचारियों के प्रथम प्रशिक्षण में प्रत्येक कर्मचारियों से उनकी बैंक पासबुक की प्रत मंगाई गई है। द्वितीय प्रशिक्षण के समय कर्मचारियों की नियुक्ति जिस विधानसभा चुनावी क्षेत्र में हुई, संबंधित क्षेत्र के चुनाव निर्णय अधिकारी ने मतदान अधिकारी एवं कर्मचारियों के बैंक खाते की जानकारी NIC द्वारा विकसित PPMS इस सॉफ्टवेयर में उपलब्ध की जाएगी। अधिकारी कर्मचारियों के प्रथम प्रशिक्षण एवं द्वितीय प्रशिक्षण के दिन की उपस्थिति भी इस सॉफ्टवेयर में दर्ज की जाएगी। जिले के 3 विधानसभा क्षेत्र में 20 नवंबर को हो रहे चुनाव के लिए मंगलवार सुबह 8 बजे से पोलिंग पार्टियां सामग्री के साथ रवाना होगी। इन पोलिंग पार्टीज पर नजर रखने के लिए GPS प्रणाली और मोबाइल का चक्रिका ऐप का उपयोग होगा। मतदान केंद्र पर चयनित अधिकारी को छोड़कर मोबाइल ले जाने की अनुमति नहीं होगी। चुनाव दौरान कानून व्यवस्था बरकरार रखने के लिए 31 सूक्ष्म निरीक्षकों की नियुक्ति की गई है। यह जानकारी सोमवार शाम 6 बजे जिलाधिकारी कार्यालय में आयोजित पत्र परिषद में जिलाधिकारी डॉक्टर संजय कोलते ने दी। इस समय उनके साथ जिला पुलिस अधीक्षक नूरुल हसन, चुनाव अधिकारी प्रशांत पिसाल, जिला सूचना अधिकारी शैलजा वाघ उपस्थित थे। जिलाधिकारी कोलते ने बताया कि जिले में 3 विधानसभा के लिए कुल 1167 मतदान केंद्रों पर बुधवार 20 नवंबर की सुबह 7 बजे से मतदान की प्रक्रिया शुरू होगी। चुनाव नियम के अनुसार शांतिपूर्ण माहौल में, इसलिए उड़नदस्ता दल की 16 टीमें, स्थिर सर्वेक्षण दल 14, वीडियो सर्वेक्षण दल 14, वीडियो जांच दल 6, चुनाव खर्च जांच दल 3 तथा जोनल अधिकारी 121 कार्यरत रहेंगे। चुनाव में 2340 बैलेट यूनिट, 11394 कंट्रोल यूनिट तथा 1502 कंट्रोल यूनिट का उपयोग होगा। चुनाव के दिन वोटिंग प्रक्रिया में कुल 5298 कर्मचारियों की मदद ली जाएगी। जिला पुलिस अधीक्षक नूरुल हसन ने बताया कि चुनाव के लिए लगभग 8000 पुलिस कर्मचारी तैनात रहेंगे। CRPF की 4 कंपनी, SRPF की 2 कंपनी, छत्तीसगढ़ के 250 होमगार्ड, मध्य प्रदेश के 500 होमगार्ड तथा भंडारा के 700 होमगार्ड तैनात रहेंगे। चुनाव की अंतिम तिथि एक दिन पर आ चुकी है। ऐसे में मतदाताओं को मतदान प्रक्रिया में मदद करने तथा उनके केंद्र से लेकर मतदाता क्रमांक की जानकारी मतदाताओं तक पहुंचाने के लिए मतदाता मार्गदर्शन पर्चियों का प्रशासन की ओर से वितरण किया जाता है। 18 नवंबर तक जिले में करीब 80 लाख से ज्यादा मतदाता पर्चियों का वितरण किया गया है, जिसमें भंडारा विधानसभा में 80.47%, तुमसर विधानसभा में 93.2%, तो साकोली विधानसभा
विधानसभा क्षेत्र में करीब 95.57% मतदाता पर्चियों के वितरण पूरा हुआ। बाकी पर्चियां वितरित करने के लिए केवल एक दिन का समय बचा हुआ है। जिले में भंडारा, साकोली, तुमसर ऐसे तीनों विधानसभा क्षेत्र के चुनाव 20 नवंबर को होने वाले चुनाव के लिए मतदाता पर्चियों का वितरण शुरू है। भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून साकोली मतदारसंघ पाहिलं जातं, कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालकिल्ला असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। यावेळी त्यांच्या समोर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर तर भाजपचे बंडखोर उमेदवार डॉक्टर सोमदत्त करंजेकर हे त्यांच्या विरोधात रिंगणात आहे। विशेष म्हणजेच अविनाश ब्राह्मणकर हे आयात केलेले उमेदवार असल्याने भाजपचे डॉक्टर सोमदत्त करंजेकर हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करत होते, मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी भरून बंडखोरी केली। साकोली मतदारसंघ हा काँग्रेसचा गड आहे। 2009 पासून येथे भाजपचा वरचष्मा आहे। मागील काही विधानसभा निवडणुकींची निकाल पाहिले तर या मतदारसंघात दर 2 टर्म्स नंतर मतदार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला संधी देतात। कधी 2 टर्म्स काँग्रेस तर कधी 2 टर्म्स भाजप असे आतापर्यंतचे राजकीय समीकरण पाहायला मिळते। साकोली विधानसभा मतदारसंघ आणि भंडारा जिल्ह्यावर नाना पटोलेंची मजबूत पकड आहे। पटोलेंचे भंडाऱ्यावरील वर्चस्व कमी करण्यात अद्याप भाजपला यश आले नाही। पटोले यांना आव्हान देण्यासाठी या मतदारसंघात भाजपला सुरुवातीला तुडबड उमेदवार सापडलेला नाही। पटोलेंना शह द्यायचा असेल तर बाहेरचा उमेदवार न आणता स्थानिक उमेदवारच तगडी लढत देऊ शकतो, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना होती। त्यासाठी भाजपकडून माजी आमदार बाळा काशीवार आणि सोमदत्त करंजेकर यांनी या मतदारसंघात तयारी केली होती। दोघांनीही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती, मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीतून आयात करून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली। अविनाश ब्राह्मणकर हे कुणबी असून ते प्रफुल्ल पटेलांचे कार्यकर्ते आहेत, तसेच ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आहेत। त्यामुळे आता कुणबी मत विभाजित होण्याची शक्यता आहे। ऐनवेळी ब्राह्मणकर यांना तिकीट देण्यात आले, त्यामुळे स्थानिक भाजप नेते नाराज झाले। पक्षात उमेदवार असताना बाहेरून आयात करण्याची काय गरज होती, अशी नाराजगी इथले भाजप कार्यकर्ते बोलून दाखवतात। आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळे भाजपचे नेते सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी केली। भाजपचे माजी आमदार बाळा काशीवार हे उघडपणे भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत। तसेच सोमदत्त करंजेकर यांचे वडील ब्रह्मानंद करंजेकर RSS सोबत संबंधित आहेत। करंजेकरांचा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जनसंपर्क आहे। दुसरीकडे ब्राह्मणकर हे जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचे फारसे वलय दिसत नाही, ते प्रफुल्ल पटेलांचे कार्यकर्ते आहेत। आता बंडखोर अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजेकर हे कोणाचे गणित बिघडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे, कारण करंजेकर हे तेली समाजाचे आहेत। या मतदारसंघात तेली मतांचा ओढ हा भाजपकडे असतो। साकोली विधानसभा क्षेत्रात विकास, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत, पण आतापर्यंत या मुद्द्यांचा निवडणूक निकालांवर थेट परिणाम झाल्याचे दिसले नाही। इथल्या निकालावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते इथले जातीय समीकरण। येथे सर्वाधिक मतदार कुणबी आहेत, त्यानंतर तेली व दलित समाजाचे मते या मतदारसंघात आहेत, त्यामुळे पटोले या मतदारसंघातून निवडून येतात। लोकसभेलाही या मतांचा फायदा घेत पटोले खासदार झाले। या मतदारसंघात नाना पटोले, सोमदत्त करंजेकर आणि अविनाश ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे। या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार हे बघणे महत्त्वाचे आहे। मागील निवडणुकीची आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिली असता 2009च्या निवडणुकीत नाना पटोले यांना 1,22,168 मते मिळाली, तर सेवक वाघाळे यांना 59,256 मते मिळाली होती। 2014च्या निवडणुकीत राजेश काशीवार यांना 80,902 मते मिळाली, तर सेवक वाघाळे यांना 55,413 मते मिळाली। 2019च्या निवडणुकीत नाना पटोले यांना 95,208 मते मिळाली, तर
तर परिणय फुके यांना 88,968 मते मिळाली. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये डॉक्टर प्रशांत पडोळे यांना 5,87,413 मते मिळाली, तर सुनील मेंढे यांना 5,50,033 मते मिळाली. 1990 मध्ये नाना पटोले हे भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य बनले. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं, पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. मात्र या पहिल्या निवडणुकीत त्यांना अपयशाला समोर जावे लागले. भाजपच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी 1999 आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. पटोले यांनी काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले होते. 2014 मध्ये भाजपचे खासदार बनल्यानंतर ते पहिल्यांदा चर्चेत आले. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर ते खासदारही राहिले. 2014च्या निवडणुकीत त्यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. त्यांनी पटेल यांचा 1,49,254 मतांच्या अंतराने पराभव केला होता. अवघ्या 4 वर्षातच म्हणजेच 2018 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये त्यांची शेतकरी मजदूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली. या हायव्होल्टेज लढतीत ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले. काँग्रेस सोडताना त्यांनी काँग्रेस शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु भाजप सोडतानाही त्यांनी शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे असं सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोले यांनी हल्लाबोल चढवला होता. 2017 मध्ये नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसच्या गटात सहभागी झाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोडंबकर यांची नियुक्ती झाली होती. दिलीप वळसे पाटलांना विधिमंडळाच्या कामकाजाचा दांगडा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्यामुळे बहुमतांच्या चाचणीच्या वेळी वळसेंची वर्णी लागली होती. त्यानंतर नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे 3 पदांची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे प्रदेशाध्यक्षासाठी काही नावांची चर्चा सुरू झाली होती. त्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि स्वतः नाना पटोले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अखेर त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यभर रंगलेला असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे उभे आहेत. तर साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रश्न अजूनही कायम आहे. कुठलाही मोठा उद्योग धंदा येथे आलेला नाही, तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनावश्यक प्रश्न सुटलेले नाही. त्यामुळे यंदा साकोली मतदारसंघातील मतदार हा काँग्रेसच्या बाजूने मतदान करेल का, असा विश्वास भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी व्यक्त केला आहे. यंदा साकोली विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आणि भाजपचे बंडखोर उमेदवार उभे आहेत. तर या तिघांमध्ये चांगलाच सामना रंगला असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर असलेले नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघामध्ये जनतेचा कौल कुणाकडे असणार, हे सगळं पाहता कोणाला मतदार पसंती देतात हे 23 तारखेच्या निकालातून स्पष्ट होईल. नाना पटोले यांचा गड अधिक मजबूत होतो की भाजप या गडात खिंडार पाडण्यात यशस्वी होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.